नमस्कार मित्रांनो, आप्पा विथ गप्पा या कार्यक्रमात मी सर्वांचे स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे अशा एका कृषी प्रदर्शनाला भेट द्यायला। त्या कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरलंय म्हणजे बकऱ्या। आजकाल आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। या कृषीप्रधान देशामध्ये शेती जपली पाहिजे, शेती वाचली पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे जोडधंदा। असेच आपले भाऊ आहे, त्यांनी आज जोडधंदा म्हणून बकरीचा व्यवसाय चालू केलाय, परंतु त्यांनी जात वेगळ्या प्रकारची आणली आहे। तर आज भाऊ नमस्कार, आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की त्यांनी कोणत्या प्रकारच्या जातीचे शेळीचं या ठिकाणी उत्पादन केलेलं आहे आणि शेती चालू केली आहे। भाऊ नमस्कार, मी रवी राजपूत, मुक्काम पोस्ट पाल, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी माझा व्यवसाय मी 14 वर्षापासून करतो। माझ्याकडे अगोदर गावरानी शेळ्या होत्या, नंतर मी हळूहळू अभ्यास करत ही जी विदेशी आफ्रिकन बोर जी जात आहे ती 2018 पासून या शेळ्यांवरती मी काम करतो। या शेळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूळची आफ्रिकेतली असल्यामुळं यांना रोग प्रतिकारशक्ती खूप चांगली आहे, या आजारी पडत नाही, वजन वाढ लवकर होते, त्याच्यामुळे ती विक्रीला पण एकदम लवकर येते। आणि आपल्याकडे ही प्रजात कमी असल्यामुळं यांना मागणी खूप चांगली असल्यामुळे यांना रेट पण चांगला मिळतो। आता आपल्या इंडियन शेळ्या जे आहेत त्या 14 महिन्यात दोनदा येतात, बरोबर? तर यांच्यात आणि त्यांच्यात काय फरक बरं? नाही, वेतनामध्ये काही फरक पडत नाही। आम्ही पण 2 वर्षामध्ये 3 वेळ घेतो, म्हणजे 8 महिन्याला 1 वेळ घेतो त्यांच्यामध्ये। आणि यांची किंमत इंडियन शेळीच्या तुलनेमध्ये किती जाते? हे इंडियन शेळीपेक्षा यांची किंमत जास्त राहते, कारण यांची मागणी खूप असल्यामुळं आणि आपल्या भारतामध्ये कमी थोडं रेट यांची जास्त चालू होते। हिची हाईट साधारणतः किती जाते सध्या? हिची हाईट जास्त एक 2.5-3 फूट जास्त आहे। अच्छा, वजन यांचं जवळपास माझीचं वजन जे 40 ते 70 किलोपर्यंत असतं आणि नराचं वजन कमीत कमी 70 किलोपर्यंत वजन आहे। आणि जर का आपण बघितलं तर 2 शेळ्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे? एका जनरली आम्ही आजच्या विक्रीच्या हिशोबानं एका शेळीनं जर पाठबोकर जर दिला 50,000 रुपये वार्षिक 2 शेळ्यामध्ये एका शेळीचं अच्छा अच्छा, म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर छान शेळी हा उद्योग आपल्याला आहे। शेतीला जोडधंदा म्हणून ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर शेळी खूप अत्यंत महत्त्वाची आहे। तर ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, परत एकदा भेटू अशा